श्री स्वामी समर्थ. आज आपण मेथीची नवीन डिश बघणार आहोत. लहान मुलांना पण आवडीने खातील लहान मुलं पण, आणि त्यांना टिफिनला द्यायला पण खूप पौष्टिक आहे. इथं मी मेथीचे फिंगर चिप्स बनवले. इथे मी मेथीची एक जुडी घेतली होती, ती छान स्वच्छ धुवून घेतली, काळ्या पण काढून घेतल्या मेथीच्या कोवळ्या, आणि इथे कोथिंबीर घेतली. आता हे स्वच्छ धुवून घेतलं. आता याला छान असं कापून घेणार आहे. कातर तुम्ही कटरमध्ये पण छान याला कापू शकतात, बारीक करू शकतात. जितकं होईल तितकं मी याला बारीक करण्याचा प्रयत्न केला आहे. मग छान बारीक करून घेतलं. आता एका भांड्यात मी मेथी घेतली आणि कोथिंबीर घेतली. आता यात मी अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतली आणि याला छान असं मिक्स करून घेते, म्हणजे ते सगळ्या बाजूला लागेल पेस्ट. मग असं मिक्स करून झाले. आता आपण याच्यात पीठ घालून घेऊ. इथं मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय. क्रंचीपणा येण्यासाठी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. आता यात मसाले घालून घेऊ आपण. हळद घातली, धने पावडर घालून घेते. तुम्ही चवीसाठी तुम्हाला जे मसाले आवडतील ते तुम्ही ॲड करू शकता. चिली फ्लेक्स किंवा ऑर्गॅनो जे आवडेल ते ॲड करू शकता तुम्ही. आता तीळ घालून घेतली. चवीनुसार तिखट घालून घेऊ. आपण हिरवी मिरची पण घातली म्हणून चव बघा मग तिखट किती आहे त्याच्यावर तुम्ही तिखट घाला. आणि आता जिरा पावडर घालून घेतलाय. चवीनुसार मीठ घालून घेतलं. आणि आता या छान आपण मिक्स करून घेऊ. मेथीमध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे आधी मिक्स करून घ्या. त्याला किती पाणी लागतं त्यानुसार पाणी टाकत जाऊ आपण. असं पूर्ण पिठाला मी मिक्स करून घेतलंय मेथीमध्ये, आणि पाणी टाकून इतकं सैल असं आपण भिजवून घेतलंय. आपण जसं धपाट्यांना भिजतो त्याच्यानुसार भिजायचं तसं. आता इथं मी कढईत पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम होतंय तोवर आपण इथं ताटाला तेल लावून घेऊ. तुम्ही हे खमच्या पात्रात पण करू शकता. इथे ताट घेतलं मी, त्याला तेल लावून घेते, म्हणजे आपले पीठ त्याला चिपकणार नाही आणि छान वाफलं जाईल. आता आपण यात जे आपण तयार केलं पीठ आहे मेथीचं ते घालून घेऊ. असं थापत जायचं, बारीक थापा, म्हणजे आपले फिंगर चिप्स जसं आकाराचं तसं येईल त्याला बारीक. हे नवीन काहीतरी आहे, मुलांना वेगळं काहीतरी वाटतं, त्याच्यामुळे मुलं आवडीने खातात आणि कडू अजिबात लागत नाही. आणि त्याच्यात आपण पीठ टाकले आणि मेथी, त्याच्यामुळे त्याचा पौष्टिकपणा अजून वाढतो. टिफिनला द्यायला पण मस्त आहे. तुम्ही रात्री करून फ्रीजमध्ये ठेवून सकाळी नुसतं फ्राय करून टिफिनला दिलं तरी चालतं. बघा असं छान बारीक असं तेलाचा हात लावून मी थापून घेतलं. आता याला कढईत ठेवून घेऊ वाफायला. इथं मी गाळणी ठेवून घेतली, अशी गोल रिंग येईल, त्याच्यावर ताट बसलं आपलं छान. बघा उकळी आली. आता यात ताट ठेवून घेते. कलर पण मस्त दिसतोय पिठाचा. आता यावर ताट ठेवून घेऊ. पॅक झाकून देऊ याला, म्हणजे आपलं 10 ते 15 मिनिटात मीडियम फ्लेमवर छान वाफलं जाईल. आता हे वाफतंय तोवर आपण चटणी तयार करून घेऊ. इथं मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, दही, मीठ घालून अशी चटणी वाटून घेतली बारीक, आणि त्याला आता फोडणी देऊन घेते. जशी आपण इडली सोबत चटणी करतो तशीच केली आहे, फक्त त्यात मी दही घालतलंय थोडा आंबटपणा येण्यासाठी. तुम्ही मुलांना यासोबत सॉस पण देऊ शकता. बघा छान असं वाफलं गेलंय आपलं. कलर पण असं थोडं डार्क झालाय, थोडं मध्ये राहिलंय म्हणून मी वाफायला परत ठेवलं होतं. आता काढलंय बघा, एकसारखं सगळीकडे वाफलं गेलं आपलं. आता त्याचं बारीक असे काप करून घेऊ आपण, जसे फिंगर चिप्स असतात तसे. तुम्ही याला स्क्वेअरमध्ये पण करू शकता, पण हे मुलांना काहीतरी नवीन वाटेल म्हणून मी तसं स्टिकमध्ये याला कापून घेतलं. स्टिकचा आकार दिलाय त्याला फिंगर चिप्स सारखा. बघा किती अलगद निघालं. असे काढून घेऊ आपण आणि आता तळायला घेऊ. कढईत तेल कळकळात गरम झालंय. कळकळीत तेलात गरम करा, म्हणजे क्रंचीपणा पण येतो आणि आपण वाफून घेतलं असल्यामुळे मध्ये कच्चं पण राहणार नाही. पटापट पण तळले जातात. असं वरून तेल टाकत जा. बघा आपले फिंगर चिप्स तयार झालेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.